अजिंक्य नाईक आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी, एपिक्स काउन्सिल आणि मुंबई क्रिकेटचा परिवार, हे आपण सगळे आलात ते या मुंबई क्रिकेटचा एक परिवारच आहे. सर्वप्रथम मुंबई क्रिकेट असोसिएशनचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी हा पुतळा उभारला इकडे. हा माझा नाही, पण माझ्याबरोबर जे भागीरथी बिल्डिंग पासून अंडरहँड टेनिस बॉल मी खेळल्यापासून, शाळेमधले जे माझ्याबरोबर खेळले, क्लब क्रिकेटमध्ये जे माझ्याबरोबर खेळले, रणजी ट्रॉफीमध्ये माझ्याबरोबर जे खेळले, टेस्ट क्रिकेट माझ्याबरोबर जे खेळले, त्या सगळ्यांचा हा गौरव आहे, माझ्या एकट्याचा नाही. त्यांनी जर माझ्याबरोबर, मी लहान असताना माझ्याबरोबर भागीरथी बिल्डिंगमध्ये ते आमच्या बरोबर क्रिकेट खेळले नसते तर कदाचित मी क्रिकेटर झालो नसतो. मग रणजी ट्रॉफी म्हणा किंवा क्लब क्रिकेट म्हणा, तिकडे देखील जो ड्रेसिंग रूममध्ये प्रॅक्टिस करताना जो सगळ्यांचा साथ मिळायचा, सगळ्यांची मदत असायची, त्याच्यामुळेच आज हे आहे ते त्यांच्या सगळ्यांच्यामुळे, माझ्या एकट्यामुळे नाही आहे. आणि म्हणूनच मला आणखी आनंद वाटतो की माझ्याबरोबर तुम्ही माझ्या सगळ्या सहकार्यांचा गौरव केला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन, मी आधी पण बोललो आहे की माझ्या आईसारखी. माझी आई मला, कारण बाबा ऑफिसला जायचे तेव्हा मला मैदानावर सोडायची शाळेच्या मॅचच्या वेळेला, आणि मग ती कदाचित घरी जायची, कधी कधी समजा बॅटिंग असली तर झाडामागे लपून मॅच बघायची. आणि जसं तिने मला मैदानावर आणलं तसं तुम्हीच मुंबई क्रिकेट असोसिएशनने मैदानाबाहेर माझा हात पकडला. कारण पुष्कळ वेळेला असं होतं की तुम्ही रन करता आहे, विकेट्स घेत आहेत, पण तुम्हाला एक नशीब लागतं, तुम्हाला एक जी साथ लागते, तुम्हाला एक जे प्रोत्साहन लागतं ते कधी कधी मिळत नाही. पण मुंबई क्रिकेट असोसिएशनने मला ते नेहमीच दिलंय. मी मुंबईला जेव्हा पहिली मॅच खेळलो ती इराणी ट्रॉफी मॅच होती. त्या मॅचच्या नंतर ऑस्ट्रेलियाला जाणारी टीम, इंडियन टीमची सिलेक्शन होतं. म्हणजे त्या मॅचच्या 22 खेळाडूंपैकी 21 खेळाडू भारतीय टीममध्ये भरणी होण्यासाठी खेळत होते. मी एकटाच एक असा होतो तो फक्त मुंबईमध्ये, कारण माझी पहिली मॅच होती, मला फक्त मुंबईच्या टीममध्ये माझी जागा नक्की करायची होती. पण ते मला जमलं नाही. दोन्ही इनिंगमध्ये मी फेल झालो. पहिल्या इनिंगमध्ये 5, दुसऱ्या इनिंगमध्ये 0. आणि त्याच्यानंतर देखील जेव्हा भारतीय टीम म्हणजे जेव्हा निवडली गेली त्याच्यामध्ये मला वाटतं 7 आपले मुंबईचे प्लेयर होते, 7 का 8 मुंबईचे प्लेयर होते. तरी देखील ते जेव्हा ऑस्ट्रेलियाला गेले, त्याच्यानंतर जेव्हा रणजी सीझन सुरू झाला तेव्हा मी 14 मध्ये होतो, पण 11 मध्ये खेळायचा मला चान्स नाही मिळाला. पण त्यावेळेला जे मुंबई क्रिकेट असोसिएशननी जे मला म्हणजे पाठीवर घेतलं, कारण जे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे तेव्हाचे जे अधिकारी होते, सेक्रेटरीज वगैरे होते, त्यांनी मला इतकं उत्तेजन दिले, काय हरकत नाही, तुला चान्स मिळणार, तुला चान्स मिळणार. ते कधी कधी नुसतं तेवढंच तर बोलायचं असतं, आपल्याला वाटतं की असंच बोलतायत, पण एवढ्या खात्रीने ते कधी कधी बोलायचे की नाही रे, तुला मिळणार, चान्स मिळणार. पण 2.5 वर्ष त्याच्यानंतर मला चान्स नाही मिळाला. 2.5 वर्ष त्याच्यानंतरच्या सीझनमध्ये मी 14 मध्ये पण नव्हतो, मी 16 मध्ये पण नव्हतो. ऍक्च्युली 2.5 वर्ष मी मुंबई टीमच्या 14च्या बाहेर होतो. आणि नंतर जेव्हा मी आलो टीममध्ये परत, तेव्हा माझे जे कर्णधार जे आज इथे असते तर आणखी आनंद झाला असता, अजित वाडेकर, त्यांनी जसं मला सांभाळून घेतलं. त्यांनी सांगितलं काही हरकत नाही, तुला तू किती रन केले तरी ती सेमीफायनल होती, तू पुढची मॅच नक्की खेळणार, फायनल नक्की खेळणार.
पहिल्या इनिंगला 0 करून आउट झालो परत. तेव्हा वाटलं आता परत आपला म्हणजे हा चान्स गेला. कारण त्यावेळेला मुंबईच्या टीममध्ये एखाद दुसरा चान्स मिळत होता, त्याच्यानंतर तुम्ही खेळला नाही तर बरं केलं नाही तुम्हाला बाहेर काढत होते. पण अजितने जे मला प्रोत्साहन दिलं की नाही मी तुला पुढच्या मॅचमध्ये घेणार, त्यामुळेच दुसऱ्या मॅच म्हणजे दुसरी मॅच झाली तिकडे मी सेंचुरी करू शकलो. आणि म्हणूनच तर आज अजित इथे असता तर आणखी बरं वाटलं असतं. माझे कॅप्टन होते आणि त्याच्यानंतर भारतीय टीमसाठी देखील अजित माझे पहिले कर्णधार होते. आणि त्यांनी देखील त्यावेळेला देखील जेव्हा मला बरं नव्हतं, त्यांनी म्हणजे मी इंजर्ड झालो होतो, पण त्यांनी मला तेव्हा सांगितलं तू ट्रीटमेंट करून घे, आपण बघूया. अर्थात कोण आपल्याला म्हणजे जागा नक्की असं सांगत नाही, पण जशी मला एन्करेजमेंट दिली ती मी कधी विसरू शकत नाही. म्हणून असं आज अजित तिथे असता तर बरं वाटलं असतं, आज आई बाबा असते तर बरं वाटलं असतं, माझे सासू सासरे असते तर मला अति आनंद वाटला असता. माझे 2 भावंडासारखे मिलिंद रेगे आणि हेमंत वांगणकर हे असते तर आज आणखी आनंद झाला असता. कारण या सगळ्यांनी जी मला मदत केली आहे, माझ्या बरोबर राहून मला नेहमी कॉन्फिडन्स देऊन मला माझ्यामधला जो विश्वास आहे, आत्मविश्वास आहे, तो कधी मला कमी करायला दिला नाही. या सगळ्यांनी मी पुष्कळ लोकांची नावं घेऊ शकतो, पण ही नावं अगदी लगेच येतात. मी नेहमीच म्हणत असतो की मी क्रिकेट इतिहासाचा विद्यार्थी आहे. कारण आमच्या वेळेला व्हिडिओ नव्हते, फक्त पुस्तक असायची किंवा मॅगझिन्स असायची. ती मॅगझिन्स वाचायची किंवा पुस्तकं वाचून क्रिकेटचे म्हणजे जे पहिले खेळाडू होते त्यांच्याबद्दल काहीतरी जी माहिती मिळायची ती त्याच्यापासून काहीतरी शिकायचा प्रयत्न करायचो. मॅगझिन मध्ये काही काही आर्टिकल्स असायची, जे कोणी बायोग्राफीज द्यायचे त्यांच्या ऑटोबायोग्राफीजकडनं काही शिकायला मिळायचं. आणि तेच एक होतं की प्रत्येक वेळेला काही ना काय करून शिकायला पाहिजे. कारण मला माझ्या मामांनी सांगितलं होतं, माधव मंत्रीने आहे, ते पण आज असते तर आणखी आनंदाची गोष्ट झाली असती. त्यांनी मला शिकवलं होतं, शिस्त शिकवली होती त्यांनी. क्रिकेटमध्ये एक शिस्त लागते, ती मला क्रिकेट शिस्त शिकवली होती. त्यांनी मला सांगितलं त्यांच्या घरी त्यांच्या कपाडाच्या खणामध्ये एवढ्या टोप्या होत्या आणि मी एकदा म्हटलं की मी टोपी घेऊ का, एवढ्या टोप्या तुमच्याकडे. त्यांनी सांगितलं नाही, की मी अर्न केली, मी माझ्या घामाने मिळवले. तू जेव्हा घामाने मिळवशील ती टोपी तू घालशील तेव्हा तुला आणखी म्हणजे छान वाटेल. आणि एक्झॅक्टली ते झालं. कारण मी वेस्ट इंडिजला गेलो होतो पहिल्या टूरला. आम्हाला सगळ्यांना एक टीम म्हणून आम्हाला सगळ्यांना एक ब्लेझर मिळायचा, स्वेटर मिळायचा, कॅप मिळायची. पण ती कॅप मी जोपर्यंत टेस्टमध्ये खेळलो नाही तोपर्यंत, आधी काही मॅचेस खेळलो होतो, पण जोपर्यंत मी भारतासाठी टेस्ट मॅच नाही खेळलो तोपर्यंत मी ती कॅप नाही घातली. नुसती सफेद टोपी घालत होतो पण ती कॅप नाही घातली. कारण माझ्या मामांनी मला एक सांगितलं होतं की नाही, तू ती ठेवल्याशिवाय तू कॅप वापरू शकत नाही. तर हे सगळं जे मला शिकायला मिळालं होतं ते वाचून किंवा कोणाला भेटून, आणि त्यासाठी आज तुम्ही जे हे संग्रहालय त्याचं उद्घाटन केलं आहे ते एक फारच छान काम केलं. कारण हे आता ह्यांनी फक्त मुंबई क्रिकेट नाही पण बाकीच्या भारतीय क्रिकेटच्या इतिहासाबद्दल जे युवा खेळाडू आहेत त्यांना सगळ्यांना इथे येऊन एक उत्तेजन मिळेल की काय केलं, कशाने ते मोठे, कुठले क्रिकेटर आहेत ते मोठे झाले, कसे काय त्यांनी परिश्रम घेतले, काय कसं केलं. आणि त्यासाठी याची एक गरज होती. इतके वर्ष मला पण वाटायचं की इथे एक म्युझियम झालं पाहिजे. आणि पवार साहेबांनी सांगितल्यानंतर तुम्ही हे केलं ते फारच छान केलं. कारण आणि डिजिटल केलं ते आणखीनच छान. कारण डिजिटलमध्ये आपल्याला ऍक्च्युली आपण जे म्हणजे पूर्वीचे जे आपल्याकडे व्हिडिओज नसतात ते नाही, की त्या व्हिडिओज डिजिटलने आपण एक व्हिडिओ करून आपण त्याच्याबद्दल मागे जे क्रिकेट होतं, कॅमेरा वगैरे यायच्या अगोदर, टेलिव्हिजन कॅमेराज वगैरे यायच्या अगोदर, त्याबद्दल आपण जे युवा खेळाडू आहेत त्यांना आपण दाखवू शकतो. त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. मी इथे कामगार लायब्ररीमध्ये यायचो
लायब्ररीमध्ये पुस्तकं वाचायचो, त्याच्याकडनं पुष्कळ काही शिकायला मिळायचं. पण मी आता इथे हे जेव्हा तुम्ही संग्रहालय ओपन केलंय तर मी नक्की इथे येईन, कारण आपल्यामधला जो स्टुडंट आहे तो नेहमी जिवंत ठेवला पाहिजे असं मला वाटतं. क्रिकेटमध्ये आपण कधी कोण मास्टर नसतो. तुम्ही किती कोणाला मास्टर म्हणा, लिटिल मास्टर म्हणा, काही म्हणा, पण जोपर्यंत तुम्ही क्रिकेटचे स्टुडंट आहात तोपर्यंत तुम्ही क्रिकेट आणखी एन्जॉय कराल. कारण ते क्रिकेटमध्ये दर मॅचमध्ये आपल्याला काही ना काही शिकायला मिळतं. त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो मुंबई क्रिकेट असोसिएशनचं की तुम्ही संग्रहालय केलं. मी पवार साहेब आणि माझा पुतळा इथे उभारला आहे. मला माहिती आहे की अजिंक्यच्या मनामध्ये होतं आणि माझे काही मिश्किल दोस्त आहेत, त्यांनी पण म्हटलं होतं की 2च आहेत की एक तू स्वतः इथे राहशील तर तुझा एक पुतळा राहील आणि म्युझियममध्ये. आता माझं असं वय झालं की ते बोलतात की कदाचित तू म्युझियममध्ये पाहिजे, पण त्यापेक्षा एक पुतळा केला हे बरं आहे. कारण मला इथे संग्रहालयामध्ये येऊन इथे टाइम पास करायला आणि आणखी काही शिकायला मिळेल. परत एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन आणि परत आपल्या संग्रहालयाबद्दल आणि मनपूर्वक आभार म्हणून आपल्या सगळ्यांचे आभार मानून मी आपलं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.